तर आज आपण माहिती बघणार आहे ग्रामपंचायत मधील 5% निधी कसा मिळतो त्याबद्दल आज आपण पूर्ण माहिती बघणार आहे। नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या YouTube चॅनल तुमचे स्वागत आहे। मला सर्व दिव्यांग बांधवांनी विचारलं की 5% ग्रामपंचायत मधला निधी मिळत नाही, महानगरपालिका मधला निधी मिळत नाही आणि नगरपालिकेमधला निधी मिळत नाही। तर त्यासाठी ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद यामध्ये त्यांनी एक अट ठेवली आहे निधी मिळण्यासाठी। तेच अट मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे, महानगरपालिका असो किंवा ग्रामपंचायत मध्ये असो। तर सर्वात पहिले ग्रामपंचायत मधली माहिती तुम्हाला सांगतो मी स्वतः पण ते काम पूर्ण केलं आहे, नंतरच मला 5% निधीचा लाभ मिळाला आहे। त्याशिवाय आपल्याला कोणतीही ग्रामपंचायत, ग्रामसेवक किंवा महानगरपालिका आपल्याला दिव्यांग असेल तरी पण लाभ देणार नाही। तेच गोष्ट आज आपण बघणार आहे। तर सर्वात पहिले तुम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलात तर तिथे तुम्हाला आपण असे म्हणतो की आम्हाला 5% निधी द्या। तर सर्वात पहिले तुम्हाला तर एक काम करावं लागेल, जे पण तुमची जवळची ग्रामपंचायत म्हणजे गावातली ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला दिव्यांग असल्याची नोंदणी करावी लागेल। त्या नोंदणीमध्ये तुम्हाला नोंदणी करावी लागेल आणि तिथे तुमचं दिव्यांगाचं प्रमाणपत्र, डिसेबिलिटीचं आणि UDID कार्ड हे द्यावे लागेल। हे दिल्यानंतर आपल्याला तिथून निधी मिळणे चालू होतो। बरेच दिव्यांग बांधव असे आहे ज्यांना आणखी पण 5% ग्रामपंचायत मधला निधी मिळत नाही। तो का मिळत नाही? तर याच कारणामुळे, कारण की त्यांनी तिथे रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी केलेली नाही। ते ग्रामपंचायत पण काही करू शकणार नाही, कारण की त्यांना पण समोर दाखवावं लागतं सर्व काही। म्हणून जेवढे पण दिव्यांग बांधव असणार त्यांनी आपापल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन नोंदणी करावी। ग्रामसेवक आपल्या घरी येणार नाही, कारण की त्यांना माहित आहे आपण त्यांच्या घरी गेलो की यांना 5% निधी द्यावा लागतो। म्हणून सर्व दिव्यांग बांधवांना अशी विनंती आहे की त्यांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन नोंदणी करून घ्यावी। आणि आता याच्यावर गोष्ट आली आहे, तर महानगरपालिकेमध्ये असं आहे, त्यांनी आता सर्व ऑनलाईन केलं आहे। तुम्ही जर उल्हासनगरची महानगरपालिकामध्ये बघितलं तर दिव्यांगाची तिथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होते आणि अशा बऱ्याच महानगरपालिका आहे तिथे दिव्यांगांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन होते। आणि काही महानगरपालिका हे ऑफलाईन पण काम करतात। तर तुम्हाला महानगरपालिकामध्ये जावं लागेल, तिथे दिव्यांगांचा नोंदणीचा फॉर्म घ्यावा लागेल आणि तिथे तुम्हाला UDID कार्ड आणि दिव्यांगाचं प्रमाणपत्र हे जोडावं लागेल आणि तिथे सबमिट करावं लागेल। त्यानंतर तुम्हाला जो 5% निधी येतो तो मिळायला सुरुवात होणार आहे। अशा बऱ्याच योजना आहे ज्या आपल्याला वंचित राहतात। तर त्यासाठी आपण काय करावं, तर सर्वात पहिले आपण दिव्यांग कुठं न चुकता आपण सर्वात पहिले नोंदणी करणं हे बंधनकारक आहे। ते गाव पातळीवर असो, शहर पातळीवर असो की तालुका पातळीवर असो। आपण जर नोंदणी केली नाही तर आपल्याला समोर जाऊन कोणतीच योजना भेटणार नाही। तसे ग्रामपंचायत मध्ये आपण जर नोंदणी केली तर आपल्याला बऱ्याच काही योजना मिळतात। जशा पंचायत समितीमधून आपल्याला सायकल मिळू शकते, व्हीलचेअर मिळू शकते, कुबडी मिळू शकते। अशा बऱ्याच काही योजना आपल्याला पंचायत समिती मधून मिळू शकते। तर गावामधूनच आपली एक लिस्ट जातात, त्या लिस्ट मधून ते पंचायत समिती आपल्याला वाहने देतात किंवा जे आपल्याला आवश्यक वस्तू आहे ते देतात। म्हणून सर्व दिव्यांग बांधवांनी आतापर्यंत दिव्यांगाची नोंदणी केलेली नसेल गावामध्ये, तर ज्या दिव्यांगांनी नोंदणी केलेली नसेल त्यांनी स्वतः जाऊन तिथे नोंदणी करावी आणि सर्व योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। एवढेच बोलतो। आणि आणखी काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट करा, त्यावर आम्ही व्हिडिओ नक्की बनवू।